नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। नमे पार्थास्ते कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन। नानवाप्तम वाप्तव्यं वर्त एवच कर्मणी। आता अनेकांची या गोठी कायशा सांगू किरीटी। देखे मीच ई रहाटी वर्तत असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। कर्म करणीय का आवश्यक आहे याचा विचार भगवान परमात्मा सांगतात। ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसारही प्रत्येक प्राणीमात्राने आपलं कर्म करावं किंवा सृष्टीचं चक्र चांगल्या प्रकारे प्रवाहित राहण्यासाठीही कर्माची नितांत आवश्यकता आहे। किंवा जोपर्यंत आपल्याला आत्मतृप्ती प्राप्त होत नाही त्या आत्मतृप्तीचा अधिकार संपादन करण्यासाठी सुद्धा अत्यंत कर्म आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की महापुरुषाचं आचरण पाठीमागून येणारे अनेक साधक प्रमाण मानत असतात। यासाठी सुद्धा सिद्ध महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये कर्माचा परित्याग करू नये। आपल्या वर्तनातून इतर लोकांना सन्मार्ग दाखवणं याला लोकसंग्रह असं म्हणतात। या लोकसंग्रहावर दृष्टी ठेवून अर्जुना तू कर्म केलं पाहिजे। कर्म कसं करावं याकरिता भगवंतांनी प्राचीन राजांचं उदाहरण दिलं आहे। कर्म नैव हि संसिद्धी मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमे वापी संपश्यन कर्तुमर्हसी। यावर ज्ञानोबाराय म्हणतात देख पा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले। वास्तविक जनकादिकांचं कर्म श्रवणाचं नव्हतं, राज्यकारभार चालविण्याचं कर्म आहे। क्षत्रिय असताना राज्यकारभाराचं मोठं कर्म करत असतानाही साध्य मात्र मोक्ष सुख आहे। म्हणून कर्म हे साधन आहे आणि त्या कर्माच्या द्वारे परंपरेनं मोक्ष संपादन करायचं आहे। कर्माने साक्षात मोक्ष मिळत नाही। कर्माने अर्थात निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी त्यालाच आपण वैराग्य असं म्हणतो। आणि तो वैराग्याचा भाव प्राप्त झाला की त्याला तत्त्वज्ञान ग्रहण करण्याची योग्यता प्राप्त होते। तत्त्वज्ञानाच्या अर्थात ब्रह्मज्ञानाच्या द्वारे जीवाला अनादिसिद्ध असणारा मोक्ष प्राप्त होतो। हा फक्त प्राप्तीचा व्यवहार घडतो, मुळामध्ये तो प्राप्तच आहे। शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये याचं गोड चिंतन केलं आहे। ज्याप्रमाणे सूर्य प्राप्तच आहे, फक्त ढगांचा पडदा दूर करावा लागतो, तसा परमात्मा सर्वांच्या हृदयात आहेच। तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखासी आरामू की भ्रांतासी काम विषयांवरी। मग एखाद्या पुरुषाकडे मृगजळ पाहावं आणि त्याने अमृताचा घोट थुंकून टाकावा किंवा आपल्याला काहीतरी चकचकीत पदार्थ शिंपला सापडला त्याने गळ्यातला परीस तोडून टाकावा। तसं अहंता आणि ममता, विषयाचं आकर्षण, अज्ञानाचा बंध यामुळे जीवाला आपल्या आत्मस्वरूपाचा भ्रम पडला। ज्ञानोबा त्या बाबतीमध्ये सांगतात जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा। वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले बाबा सांगायचे बुवा आत्म्याचा विसर पडत नसतो, आत्मबोधाचा विसर पडतो। म्हणजे आत्मज्ञानाचा विसर जीवाला होऊ शकतो आणि ते आत्मज्ञानासाठी सगळ्या साधनांची आपल्याला साधनेची जमवाजमव करावी लागते। म्हणून जनकादिकांचं साध्य मोक्ष आहे, पण त्या मोक्षाचं संपादन करण्यासाठी त्यांनी सुद्धा अर्जुना कर्माचा त्याग केला नाही। आता तू सुद्धा जनकादिकांच्या ठिकाणीच आहे, यासाठी लोकसंग्रहावर नजर ठेवून तो ही कर्म केलं पाहिजे। की का कर्म करावं त्याचं कारण भगवान सांगतात यद्यदाचरते श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनाः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते। या मृत्यूलोकामध्ये किंवा या शास्त्रीय जगतामध्ये मोठी माणसं जशा प्रकारचं आचरण करतात त्यांच्या पाठीमागून चालणारी अनेक सामान्य पुरुषही तशाच प्रकारचं आचरण करतात। किंवा श्रेष्ठ माणसं ज्याला प्रमाण किंवा प्रामाणिक म्हणून स्वीकारतात
लोकही त्याचंच अनुसरण करतात. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. महाभारतामध्ये यक्ष आणि धर्मराजाचा संवाद आलेला आहे. असं म्हणतात की पाचही पांडव वनामधून जात असताना त्यांना तहान लागली. तहानीनं ती व्याकुळ झाली. जर आपल्याला या प्रसंगाला पाणी प्राशन करण्याकरता मिळालं नाही तर प्राण जाण्याची शक्यता आहे. म्हणून मग धर्मराजे श्रेष्ठ आहे. सर्व भावांना पाण्याचा शोध घेण्याकरता पाठविलं. सर्वांनाच तहान लागली होती. यक्षाची मालकी असणारा एक तलाव सरोवर त्या ठिकाणी होतं. आणि मग क्रमाक्रमाने 4 जण निघून गेले. त्या यक्षाने गुप्त आवाजामध्ये सर्वांना सांगितलं की या पाण्यावर अधिकार माझा आहे. तुम्हाला पाणी नंतर प्यावं लागेल. पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. पण बाकी कोणी त्या आवाजाकडे लक्ष दिलं नाही. पाणी प्राशन केल्याबरोबर 4ही पांडवापैकी 4 जण हे मृतप्राय झाले. 4 भाऊ पाणी आणण्याकरता गेले, अजून माघारी आलेच नाही. धर्मराजाला काळजी पडली आणि मग त्यांचे ते पाऊल खुणा पाहता पाहता ते सरोवरापर्यंत गेले. पाहिलं तर 4ही भाऊ मृतप्राय झालेले आहे. यक्षाची आकाशवाणी त्यांनी ऐकली की पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि नंतर तुम्ही पाणी प्राशन करा. बरं आहे, आपल्याला लोक असे प्रश्न विचारत नाही की पहिल्यांदा अध्याय म्हणून द्या आणि मग पंक्तीला बसा. बरे विचारत नाही. आणि यक्षांनी मात्र ते विचारलं. धर्मराजाने सांगितलं आपण प्रश्न विचारा. बरेच प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न विचारला, आश्चर्य काय आहे, या जगतातलं आश्चर्य काय. धर्मराजाने उत्तर दिलं, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यम मंदिरम शेषास्थावरम इच्छन्ति किमाश्चर्यात परम. दररोज प्रत्येक प्राणी मात्र यमाच्या मंदिरात जातात. दररोज मृत्यूला प्राप्त होतात. परंतु मृत्यू दुसऱ्याचा पाहत असताना दुसऱ्याचा मृत्यू पाहणारा व्यक्ती मात्र आपण अजरामर व्हावाशी अपेक्षा करतो. यापेक्षा आश्चर्य कोणतं वेगळं आहे. एक पाहत असा एकाची दहने सावध मात्र कोणी होत नाही. हेच फार मोठं आश्चर्य आहे. त्यातला आणखीन एक प्रश्न विचारला, पंथ कशाला म्हणतात. आणि मग धर्मराजाने उत्तर दिलं, श्रुतिरेवि भिन्ना स्मृतिरेव भिन्ना नैको मुनियस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतस्य पंथाः. श्रुती भिन्न आहे, स्मृती अनेक प्रकारच्या आहे, अनेक प्रकारचे मुनी आहे की कोणाचं वचन प्रमाण मानावं हे कळत नाही. धर्माचं तत्व गुहेमध्ये जणू काही लपवून ठेवलेलं गुप्त आहे. म्हणून महापुरुष ज्या मार्गाने जातात त्यालाच पंथ असं म्हणतात. महाजनो येन गतस्य पंथाः एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची एरानुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्म न सांडावे विशेषे आचरावे लागे संती. संतांवर फार मोठी जबाबदारी आहे. म्हणून तर तीर्थयात्रेतला प्रसंग जर आपण पाहिला, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, स्वतः करता कृतार्थ आहे, पण लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी देव तीर्थ भजन न सांडिती. का? लोकसंग्रहासाठी ते कोणत्याही प्रकारे त्याग करत नाही. ते सगळ्या प्रकारची उत्तरं यक्षाने ऐकली. यक्ष प्रसन्न झाले आणि सांगितलं, या 4 भावांपैकी मी एकाला जिवंत करतो. कुणाला जिवंत करू. त्यांनी एकाही क्षणाचा विलंब न लावता धर्मराजाने सांगितले की नकुल किंवा सहदेव यांच्यापैकी एकाला जिवंत कर. म्हणजे भक्तराज अर्जुन त्रैलोक्यामध्ये विख्यात धनुर्धारी आहे. भीमासारखा गदाधारी दुसरा कोणी नाही, बलवान आहे. या दोघांपैकी एकाची निवड करावी. ते न करता सावत्र भावाची का निवड केली असेल, नकुल आणि सहदेवाची. त्यातही धर्मराजाने उत्तर दिलं, आम्हाला 2 माता आहे, कुंती आणि माद्री. तर कुंतीचा पुत्र मी जिवंत आहे. पण जर नकुल सहदेवापैकी एक जिवंत झाला तर माद्री नावाची जी काही माता आहे त्या मातेलाही आनंद होईल. हे धर्मराजाचं उदार उत्तर ऐकलं आणि मग यक्षाने सर्वांना जिवंत केलं. त्यातला भाग मला तेवढा सांगायचा नाही, पण उत्तर महाजनो येन गतस्य पंथाः. महापुरुषांचं आचरण हे आपल्याला प्रमाण असतं. आणि महापुरुष कोणते आहे? श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले
तो तेची फळ ठेविले ऐसे लाही. त्यांना जे फल प्राप्त झालं मागून येणाऱ्या साधकांनाही तेच फल प्राप्त होतं. म्हणून आपलं कर्म हे महापुरुषाप्रमाणे असावं. आपली उपासना महापुरुषांच्या उपासनेप्रमाणे असावी आणि आपलं तत्त्वज्ञानसुद्धा असंशय आणि विपरीत भावनेनं रहित असणाऱ्या महापुरुषांप्रमाणे असावं. कर्म कसं करावं याकरिता उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखोनिया, हा सगळाच अभंग आपल्याला प्रमाण आहे. म्हणजे आपलं कर्म सावता महाराजांप्रमाणे असावं. ज्याप्रमाणे माळ्या असावं त्याचं खुरपू लागे. भगवंताने कृषी कर्म करत असताना सावता महाराजांना सहाय्य करावं. जर आपल्याकडे शेती असेल तर सावता महाराजांना प्रमाण मानावं. जर कापडाचा व्यापार असेल तर मग कबीराचे मागे शेले विनी, हे सगळे कर्माचे प्रमाण आहे. कोणत्याही संतांनी आपल्या जीवनातलं कर्म त्याग कधीच केला नाही. कर्माच्या फलाचा त्याग केलेला आहे. हा आपला आदर्श आहे आणि हा महापुरुषांचा लोकसंग्रह. अशा 2 श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनासाठी लोकसंग्रहाच्या अपेक्षेतून तो कर्माचा परित्याग करू नये असं उदाहरण दिलं जनकादय यांचं, जनकाधिक राजे लोकांचं. आणि भगवान आता 22, 23 आणि 24व्या श्लोकामध्ये स्वतःच्या जीवनातलं उदाहरण समोर ठेवतात की अर्जुना, जनकाधिकांकडे पाहावं हे प्राचीन उदाहरण आहे. वर्तमान काळातलं साक्षात उदाहरण पाहायचं तर ते माझं उदाहरण पहा. आणि खरंच आहे, एक वचन आपण पाठीमागे एकदा म्हणून गेलो आहे, ज्ञानी पुरुषांचं ज्ञान समान असतं. फक्त प्रारब्ध वैचित्र्यामुळे त्यांचे प्रारब्ध कर्मातले भोग मात्र भिन्न भिन्न असतात. काहींचं प्रारब्ध भोग प्रधान, काहींचं प्रारब्ध वैराग्य प्रधान असतं. म्हणून बाह्य असणाऱ्या प्रवृत्तीवरून किंवा बाह्य असणाऱ्या संग्रहावरून ज्ञानी पुरुषांच्या जीवनाचा आपल्याला अनुमान कधीच करता येत नाही आणि सामान्य पुरुषाने ते अनुमान करूही नाही. बऱ्याचदाची चुकण्याची शक्यता असते. काशीमध्ये राहणारा एक महात्मा, त्याने काशी विश्वनाथाचं काही अनुष्ठान केलं आणि मग त्याने विचार केला भगवान विश्वनाथाकडे प्रार्थना करून की मला एका महापुरुषांची भेट व्हावी. काशी विश्वनाथाने स्वप्न दृष्टांत दिला की महाराष्ट्रामध्ये केंदूर नावाचं गाव आहे आणि कान्होबा पाठक नावाचे महात्मे तिथं राहतात, ज्यांनी ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यामध्ये कीर्तन केलं आहे. आणि मग ते महात्मा शोध घेत घेत इथपर्यंत आले. आता ते आहे संन्यासी महात्मे आणि त्यांनी गावातल्या लोकांना विचारलं की इथं कान्होबाजी महाराज पाठक कोण राहतात. त्याने ते काय समोर विहिरीवर बसलेले आहेत आणि ते आपल्या लहान मुलांना खेळवत होते. संन्यासी महात्मे चालले मागं. असे कुठे महात्मे असतात का म्हणे. गृहस्थी कुठं महात्मा असू शकतो का, लहान मुलांना खेळवतात. पाठक महाराजांनी ते अंतर्ज्ञानाने जाणलं आणि संन्यासी महात्म्याला विचारलं, हो कशा करता तुम्ही आलात. आलो होतो फार मोठ्या अपेक्षेनं, पण इथे आल्यानंतर माझा बहुतेक भगवान विश्वनाथाचाच पत्ता चुकला, त्यामुळे माझा चुकला यामध्ये नवल. मीच भगवान विश्वनाथाला विनाकारण विचारलं. म्हणे काय झालं, अहो गृहस्थी आहात तुम्ही, संत कसे काय होऊ शकता. का बरं, बालांना खेळवता तुम्ही. लहान मुलांना खेळवणं हे जर माझ्या संतत्वामध्ये दोष निर्माण करत असेल तर मुलं घेतली आणि विहिरीत टाकले. म्हणे आता तुम्ही इतक्या दुरून आला तर कमीत कमी भोजन करून तरी जा. त्याने अजिबात करणार नाही. आता तुम्हाला सुतक आहे आणि सुतकातलं मी पाणीसुद्धा प्राशन करत नाही. म्हणजे कशामुळे सुतक लागलं, मुलांमुळे. म्हणजे मुलं मेले म्हणूनच ना, आणि जिवंत असेल तर मग सुतक नाही. आवाज दिला मुलं बाहेर आले. सिद्धीचा प्रकार आहे. गृहस्थ जीवनावरून महात्म्यांचं लक्षण ठरत नसतं. संतत्व हे वृत्तीवर अवलंबून आहे, कृतीवर नाही. ज्याची वृत्ती चांगली ते संतत्वाचं लक्षण आहे. म्हणून नवती ते संत करिता कवित्व, तुकोबारायांचा अभंग फार गोड आहे. तो जववरी देह निरसन होत नाही तोपर्यंत हे सगळे संसारी आहे. तो का म्हणे नाही निरसला देह, तववरी अवघे संसारी हे. आणि देहाचा निराश झाला तर देहाच्या निरसने पावीजी या ठाया, माझी ऐसी काया जव नोहे, हे संतत्वाचं लक्षण आहे. त्यांचं उदाहरण दिल्यानंतर परमात्मा आता स्वतःचं सांगतात. भाव असा, कर्म काहींचं भोग प्रधान, काहीचं विरक्ती प्रधान.
विरक्तीप्रधान प्रारब्ध आहे शुकाचार्यांचं आणि भोगप्रधान प्रारब्ध आहे भगवान श्रीकृष्णांचं. भोगप्रधान आहे, सगळ्या प्रकारचे अनुकूल भोग आहे सगळे. म्हणजे सोन्याची द्वारका, म्हणजे स्वतःला राहण्यापुरती राजधानी नाही बरं. द्वारकेत राहणाऱ्या प्रत्येक लोकांचं घर सोन्याचं. ते अनेक प्रकारचे आक्रमणं मथुरेमध्ये होऊ लागली. भगवंताने एका रात्रीत नगर तयार केलं, समुद्राकडे जागा मागितली आणि सुवर्णनगर तयार केलं. लोक झोपलेलेच होते, झोपेतून उठवले आणि द्वारकेमध्ये स्थापित केले. सकाळी लोक उठले, आता ते आपल्या घराचा दरवाजा दिसाना त्यांना. द्वारका द्वारका म्हणजे दरवाजा कुठं आहे, दरवाजा कुठं आहे. नगरीचं नावच पडलं द्वारका. सगळी सुवर्ण नगरी. 16,108 लग्न झाले, पुत्र संपत्ती विपुल प्रमाणामध्ये. मग एवढा भोगप्रधान प्रारब्धाचा भाग असताना सुद्धा भगवंताच्या जीवनामध्ये ज्ञानाची कमतरता अजिबात नाही. म्हणून कृष्ण भोगी शुकस्त्यागी राज्ञजनक राघवो वशिष्ठ कर्म करताच सर्वैते ज्ञानीन समाहा. सगळे ज्ञानी महात्मे बोधाने समान आहे, फक्त प्रारब्ध कर्माने मात्र त्यांच्या जीवनातलं आचरण वेगळं वेगळं आहे. म्हणून कदाचित कोणी असं म्हणेल की भगवंतांनी स्वतःचं उदाहरण दिलं आहे, ते थोडंसं कमी जास्त म्हणता येत नाही. जेवढा संतांचा अधिकार आहे तसाच भगवंताचा सुद्धा हा ज्ञानी पुरुषांच्या बाबतीतला समानतेचाच प्रकार आहे. आणि ती आता 3 श्लोकातून परमात्मा सांगतात. न मे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तव्यम अवाप्तव्यम वर्ते एव च कर्मणी. क्रियापद वर्ते आहे, संधी होऊन किंवा त्याचा एक पंचसंधीमध्ये विचार त्याचा केला आहे. त्या सगळ्या याचा लोप होऊन जातो. कधी अपवादाने होतो, कधी होत नाही. अशी सूत्र आहे आपल्या ते लघुसिद्धांतामध्ये उपयोगी पडतात. सध्याला पाठाचा भाग आहे. हे पार्थ म्हणजे जेव्हा एखादा प्रिय विषय प्रतिपादन करायचा असेल तेव्हा भगवान हा शब्द वापरतात. पार्थ पृथा पुत्र असणाऱ्या अर्जुना संबोधन आहे किंवा देवाचा आवडीचा शब्द आहे. हे पार्थ मे म्हणजे मला त्रिषु लोकेषु किंचन कर्तव्यम न अस्ति. तिन्ही लोकांमध्ये सुद्धा मला कोणत्याही प्रकारचं थोडंसुद्धा कर्तव्य नाही. ज्या व्यक्तीला काहीतरी प्राप्तव्य असतं म्हणजे प्राप्त करायचं असतं त्या व्यक्तीला क्रिया करावी लागते. प्राप्तव्य असेल तरच त्याला कर्तव्य असतं. आणि पुढे असं आहे, ज्याने कर्तव्य केलं प्राप्तव्य झाल्याबरोबर त्याला भोक्तव्य प्राप्त होतं. कारण जो कर्तव्य करतो त्याला भोक्तव्याच्या भूमिकेमध्ये जावं लागतं. किंवा थोडक्यामध्ये जो कर्ता असतो तो अवश्यंभावी भोक्ता होतो. तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचा विचार केला तर किंचन कर्तव्य मे न अस्ति. मला थोडंसुद्धा कर्तव्य किंवा कर्म करण्याची आवश्यकता नाही. पुढे भाव असा आहे, अनवाप्तव्यम मला बऱ्याच गोष्टी अप्राप्त आहे आणि म्हणून अवाप्तव्यम त्या आता प्राप्त केल्या पाहिजे असं सुद्धा न, तेही मला नाही. मनुष्याला काहीतरी अप्राप्त असतं आणि मग तो प्राप्तीकरता प्रयत्न करतो, पण असंही नाही काहीच प्राप्त करायचं शिल्लक राहिलं आहे, आता ते मी प्राप्त केलं पाहिजे असंही अजिबात मला नाही. मग अर्जुना तरीसुद्धा वर्ते एवच कर्मणी, मी मात्र कर्मणी वर्ते एव, मी कर्मामध्ये वर्तन करतोच आहे. कशासाठी करतो त्याची कारणं भगवंताने पुढे दिली आहे. जर मी शांत बसलो तो लोकही शांत बसतील. चांगलं आहे का बरं. भगवान म्हणतात मी जर माझं कर्तव्य कर्म नाही केलं तर इंद्रसुद्धा आपलं कर्तव्य कर्म करणार नाही, सूर्यही प्रकाशित होणार नाही, चंद्रही अमृताचा पाझर करणार नाही, पंचमहाभूत आपापली कर्तव्य कर्म करणार नाही. आणि मग मनुष्य मात्र तर मुळातच आळशी आहे, तेही मला पाहून कर्म करणार नाही. आणि मग सगळ्या असणाऱ्या सृष्टीचं चक्र हे व्यवस्थित चालणार नाही, यासाठी मी कर्म करतो आहे. मला आदर्श मानून बाकी सगळी कर्म करता माझ्यावर जबाबदारी आहे. स्वतः देवानी सुद्धा हे मान्य केलं, मला प्राप्तव्य काही नाही, कर्तव्यसुद्धा काही नाही, पण तरीसुद्धा मी कर्तव्य कर्म करतोच. तसं मलाही प्रमाण मानून अर्जुना
तू कर्तव्य कर्म करावंच. स्वतःचंही प्रमाण दिलं, जनकादिकांचंही प्रमाण दिलं आणि सिद्धांत सांगितला, यद्यदाचरती श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनः. या अर्थाने अर्जुना तू कर्म केलंच पाहिजे. आता यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. आता आणि काची या गोटी काय शा सांगो किरीटी, देखे मीच ये रहाटी वर्तत असे. हा आता शब्द आला ना, हे अव्यय आहे आणि हे वर्तमान काळातलं द्योतन करणार आहे. म्हणजे वर्तमान काळ सांगणारं. किंवा मागचा एखादा विषय पूर्ण झाला आणि नूतन विषयाला प्रारंभ करायचा असेल की त्याही करता आता या शब्दाची योजना करावी लागते. मराठीमध्ये आता आणि संस्कृतमध्ये अथ असं त्याला म्हणतात. अथ योगानुशासनम, अथातो भक्तिम व्याख्यास्यामः किंवा अथातो ब्रह्मजिज्ञासा, धर्मजिज्ञासा, हे सगळे सूत्राला प्रारंभ होतात. मराठीमध्ये आता आणि संस्कृतमध्ये अथ नूतन विषयाला प्रारंभ आहे. जाऊ दे अर्जुना, जनकादिकांचा विषय का प्रतिपादन करावा. आता यानंतर आणि काची या गोठी, गोठी म्हणजे गोष्टी, वार्ता, इतरांच्या गोष्टी मी तुला काय शा सांगू, कशा करता सांगू. अर्जुन ऐक बरं. देखे मीची, माझ्याकडेच पहा, मीच ये रहाटी वर्तत असे. रहाटी म्हणजे काय, कर्म करण्याचा जो प्रकार आहे, वर्तनाचा किंवा वागण्याचा प्रकार आहे. आणि त्या रहाटीमध्ये जगताची रहाटी आहे. हा सगळा कर्माचा कर्मप्रकार, परंपरा आतापर्यंत चालत आली आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं न्यून किंवा खंडन न करता मी सुद्धा त्या रहाटीप्रमाणेच वर्तन करत आहे. मला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नाही, म्हणून मी सुद्धा जर कर्माचं आचरण करत असेल, आता वास्तविक मला कर्म करण्याची गरज नाही, पण मी तुझा सारथी झालो. मग सारथी झालो तर तुझ्या आज्ञेप्रमाणे मी सुद्धा वागतो आहे ना. रथम स्थापय मे च्युत, अशी भक्तराज अर्जुनाने आज्ञा दिली. ऐका अर्जुन इतके बोलिला, भगवान बाकी काहीच म्हणत नाही. तव श्रीकृष्णे रथ पेलिला, दोही सैन्या माझे केला उभा तेने. रहाटीच आहे की नाही. ज्या प्रसंगाला जे कर्म आपल्या वाट्याला आलं त्या कर्मानुसार वागलं पाहिजे. माझी जी इच्छा होती शस्त्र धारण करायचं नाही, अस्त्र धारण करायचं नाही, फार झालं तर युक्तीच्या मी 4 गोष्टी सांगेन, युद्धात सहभागी होणार नाही. आणि तो मला विनंती केली की सारथ्य कर्म करावं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. हे सारथ्यपण म्हणजे काय आहे, कर्मच आहे ना. सारथीपणाच्या वाट्याला आलं, नाहीतरी एखादा व्यक्ती सुरुवातीला म्हणतो की मी तुमच्यासोबत कार्यक्रमाला येतो, फार झालं तर तुमची गाडी मी चालवतो, पण तिथे गेल्यानंतर कळतं की कीर्तनकारापेक्षा आपल्याला जास्त मान आहे, मी आता गाडी चालवणार नाही. आता नाही ना. सारथ्यपण पार्थाचे करीत असे. तसं भगवंताने आपला मोठेपणा बाजूला ठेवला. देखे मीच ये रहाटी वर्तत असे. सगळ्या प्रकारचे कर्म मी करतो आहे. काय सांकडे काही माते, की कवने एके आरते. आचरी मी धर्माते म्हणसी जरी, तरी पुरतेपणा लागे. अनेक दुसरा नाही जगी, ऐसी सामग्री माझ्या अंगी जाणसी तू. मृत गुरुपुत्र आणला, तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. मनुष्य जेव्हा कर्म करतो, पुढे याच असणाऱ्या अध्यायामध्ये, या म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये बहुतेक प्रमाण येणार आहे. क्षिप्रम ही मानुषी लोके सिद्धिर्भवती कर्मजा. मनुष्याने जर कर्म केलं, त्या कर्मामध्ये प्रकार असतात. कधी कधी मनुष्याचं उत्कट कर्म असतं की त्याला या जीवनातच फळ मिळतं, किंवा कधी एखाद्या कर्माला उशीर लागतो. पण कर्मसिद्धांत असा आहे की केलेलं कर्म भोगल्याशिवाय संपतच नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि, अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. केलेलं चांगलं किंवा वाईट कर्म भोगल्याशिवाय पर्याय नाही. ते कर्म भोगावंच लागतं, ते या जन्मात किंवा आगामी जन्मात. कधी कधी उत्कट कर्म जर असेल तर 11व्याच वर्षी भोगावं लागतं. महाभारतातला सिद्धांत आहे ना, अन्यायोपार्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती, प्राप्तित्वेकादशे वर्षे समूलं च विनश्यती. अन्याय मार्गाने कमवलेलं धन
फक्त 10 वर्ष आपल्याकडं राहतं, त्याला 2 पंचवार्षिक म्हणतात. 10 वर्ष समजण्याकरता सांगितलं. 10 वर्ष आपल्याजवळ राहतं आणि 11वे वर्ष प्राप्त झालं तर आपण अन्याय मार्गाने कमवलेलं अधिक वाडवडिलांनी न्याय मार्गाने कमवलेलं, म्हणजे त्यांनी बिचाऱ्यांनी प्रामाणिकपणाने कमवलं होतं, पण आपला प्रताप एवढा मोठा की त्यांनी कमवलेलं प्रामाणिकपणाचं आणि आपण केलेलं अन्याय मार्गाने कमवलेलं धन समूलम च विनश्यते, हा कर्माचं फळ आहे. भोगावंच लागतं, ती चुकत नाही. आणि या मृत्यूलोकामध्ये कर्म केल्यानंतर सिद्धी लवकर प्राप्त होत्या. क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा, कर्मजा सिद्धी क्षिप्रम भवती. कर्मापासून मिळणारी फलप्राप्ती लवकरात लवकर होते. कदाचित उपासनेचं फळ उशिरा मिळेल, तत्त्वज्ञानाचं फळ बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते, विलंब लागेल. पण कर्माचं फळ मात्र त्यापेक्षा लवकरात लवकर मिळतं. कर्माचं फळ लवकर मिळतं, उपासनेचं त्यापेक्षा उशिरा, तत्त्वज्ञानाचं त्याहीपेक्षा उशिरा मिळतं. आणि एखाद्याला तत्त्वज्ञानाचं आताच मिळत असेल तर समजून घ्यावं त्या महात्म्याचा हा शेवटचा जन्म आहे. त्याने बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणी वळे झाडिली, मनोनी उपजत खेव बुडाली, लग्न घटिका, हा सगळा प्रकार आहे. आपल्या हातात फक्त आहे साधना करत राहणं. त्याला वेळ किती लागेल याची काळजी आपण करू नये. चालणं हे आपलं काम आहे. मुक्काम आज नाही तर उद्या येणारच आहे. फक्त चालत राहावं. नाही तर किती दिवस झाले मी चालतो, अजून मुक्काम काही टप्प्यात येईना, द्यावं सोडून, असं नाही. हातपाय गाळायचे नाही, ते चाललंच पाहिजे. अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहमसिद्धी, ते चालणं ही साधना आहे. म्हणजे इथली साधना बरं. तुम्ही असं म्हणला चालणं साधना ही माऊलीने सांगितलं मग चला फिरायला, असा अर्थ नाही. साधने चालत राहणं ही साधना आहे, असा त्याचा अर्थ. कर्माने सिद्धी प्राप्त होते लवकरात लवकर. मग एखाद्याला जर सिद्धी नसेल, फल नसेल, तर तो कर्माचं अनुष्ठान करतो की नाही? भगवान म्हणतात तसा प्रकार माझा आहे का? काय सांकडे काही माते, माते म्हणजे मला, काही सांकडे काय, सांकडे म्हणजे संकट. माझ्या जीवनामध्ये काहीतरी संकट आहे का? अजिबात नाही. उलट मला पाहिलं तर संकट निघून जातात. माझं दर्शन जरी झालं किंवा नामस्मरण केलं तरी नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. मला काही संकट असेल का? अजिबात नाही. तरीसुद्धा मी कर्म करतो आहे. किंवा की कवने एके आरते, आरते म्हणजे इच्छा, उत्कट इच्छा मला काहीतरी आहे एखाद्या फलाच्या प्राप्तीची, आणि यासाठी मी धर्माते आचरे ऐसे म्हणसी जरी, असं कदाचित तो म्हणत असेल तर अर्जुना जाणून घे. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे बरं. कारण या ओळी जरी शब्द आला ना, पुढे लगेच तरी शब्द आला. जर तरची भाषा आहे. जर आणि तरचं एकत्र असते. मराठी भाषेत गंमत आहे, शिकलं पाहिजे. आणि व्याकरण पहिलं शिकलं पाहिजे. काय सांकडे काही माते, की कवने एके अर्थे, आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी. कदाचित असं जर म्हणत असेल तर अर्जुना जाणून घे, मला संकट तर नाहीच नाही. माझ्यामुळे इतरांची संकट जातात, दृष्टांत पुढे येणार आहे. आणि माझ्याकडं काहीतरी कमतरता आहे असंही अजिबात नाही. पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी, ऐसे सामुग्री माझ्या अंगी जानसी तू. तरी मी धर्माचं आचरण करतो. भगवंताचे 16,108 लग्न झाले. आणि मग जामवंतीच्या घरी एकदा देवर्षी नारदजी आले, सहज आले. मग आल्यानंतर मग जामवंती मातेनं विचारलं, नारदांनी विचारलं, चेहरा पडलेला आहे थोडासा, काही संकट? म्हणे हो, बाकी सर्व असणाऱ्या भगवंताच्या धर्मपत्नी त्या सर्वांना मुलं प्राप्त आहे, मला अजून पुत्र प्राप्त नाही. पुत्र प्राप्त व्हावा ही माझी अपेक्षा आहे. पण नारदजी म्हणले उपाय आहे. तुम्हाला मी एक व्रत सांगतो, पण ते व्रत करत असताना मग तुम्हाला ते व्रत नाही करता येणार. पुत्र तुम्हाला प्राप्त होईल, व्रत मात्र तुमच्या पतीला करावं लागेल. नारदांनी लावलं कामाला देवाला. म्हणजे पुत्र प्राप्त करायचं आहे ना, भगवान शंकराची आराधना करावी लागेल. आणि भगवान परमात्म्याने गृहस्थ जीवनातल्या धर्मानुसार आपल्या पत्नीच्या इच्छेनुसार व्रत केलं.
दररोज भगवान शंकराला 1000 कमळ अर्पण करायचे. व्रताची सांगता होत आली आणि आता दररोज जर आपण विचार पाहिला तर तेच सरोवर, कमळाचा पुरवठा करणारे तेच सेवक आणि दररोज मोजून घेणारी जामवंती. दररोजचा प्रकार आहे. भगवंताने फक्त ते अर्पण करायचे. एके दिवशी प्रकार असा झाला, काय झालं कुणास माहिती, 1 कमळ कमी पडलं. बरोबर 999 अर्पण केले. आता कुठे पुरवठ्यामध्ये खंड झाला आहे कोणाला सांगता येणार, पण कमीच पडलं की नाही. भगवंताने विचार केलं, सगळे भक्त माझ्या शरीराला कमळच म्हणतात की नाही. चरण कमळ, कर कमळ, मुख कमळ, नेत्र कमळ, माझ्या शरीराला उपमा कमळाची आहे ना. 1 कमळ कमी पडलं. भगवंताने आपला नेत्र कमळ डोळा काढला, भगवान शंकराला अर्पण केला. काय सांकडे काही माते की कवने एके आरते, मला काहीतरी उत्कट इच्छा आहे. आचरे मी धर्माते मनसी जरी, असं असताना मी धर्माचं आचरण करतो आहे असं म्हणत असेल अर्जुना, तर जाणून घे मला यापैकी कोणतं संकटही नाही, कोणत्याही प्रकारची उत्कट इच्छा नाही. कारण मी अवाप्त काम आहे, पूर्ण काम. कोणत्याच प्रकारची इच्छा नाही. इच्छा नसतानाही मी कर्म का करतो, कारण ज्याला चांगल्या प्रकारचा पुत्र प्राप्त करायचा असेल त्या असणाऱ्या दाम्पत्य जीवनातल्या पुरुषांनी भगवान शंकराची आराधना करावी शिकविण्यासाठी मी सुद्धा भगवान शंकराची आराधना केली आहे. भागवतामध्ये जेव्हा त्या आत्मदेव ब्राह्मणाला पुत्र प्राप्त नाही झाला, मग तेव्हा ते एका ऋषीने फळ दिलं आणि ते फळ देत असताना सांगितलं की आपल्या धर्मपत्नीला हे अर्पण कर आणि धर्मपत्नीने काही नियम पाळले पाहिजे. सत्यम दानम दया शौचम असं आहे तिथं. सत्यम दानम दया शौचम. आणखीन एक प्रमाण आहे, हा एक भक्तम तो भोजनम वर्षावधी स्त्रिया कार्यम तेन पुत्रोति निर्मलः. आता कदाचित हल्लीच्या वैदिक शास्त्रामध्ये काही लोक यावर तर्क करतील, तो भाग सोडून द्या, पण त्यातलं घेण्यासारखं फार चांगलं आहे. त्या गर्भवती स्त्रीने काही नियम पाळले पाहिजे. सत्यम, खरं बोलावं. अंतकरणामध्ये दयाभाव असावा, हिंसा करू नये. सत्यम दानम, दान करावं. दया, शौचम, पावित्र्य पाळावं. ते शारीरिक पावित्र्य, मानसिक पावित्र्य. आणि तिने एक भक्तम तो भोजनम, एक वेळ चांगलं भोजन करावं. याचा अर्थ काय झाला, दुसऱ्या वेळी जर भोजन करायचं असेल तर ते हलका असावं, असा अर्थ हल्लीच्या काळात घ्यावा लागेल ना. कारण भोजनाशिवाय तर गर्भ काही पुष्ट होणार नाही. वर्षावधी स्त्रिया कार्यम, कमीत कमी वर्षभर तरी हा नियम स्त्रीने पाळावा. काय होईल त्यामुळे, तेन पुत्रोति निर्मलः, तेन पुत्र अतिनिर्मलः, त्यामुळे अत्यंत शुद्ध पुत्र प्राप्त होईल. आपल्याकडे गर्भसंस्कार, गर्भवती स्त्रियाने पाळायचे नियम सगळे पुराणामध्ये आलेले आहे, सगळे आलेले आहे. हे कशाकरता सांगायचं आहे की ते नियम पाळायचे, म्हणजे पुत्र प्राप्तीसाठी सुद्धा भगवान शंकराची आराधना किंवा धार्मिक नियम कसे पाळावे हे भगवंताने किंवा ते आत्मदेव ब्राह्मणाच्या चरित्रामध्ये कथा आलेली आहे. आचरे मी धर्माते म्हणसी जरी, तरी अर्जुना असं मला काही संकट नाही. का, पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी. पुरतेपणा म्हणजे पूर्णता. माझ्यासारखी पूर्णता जगात दुसरी कोणाकडेच नाही. जगामध्ये आतापर्यंत समुद्रामध्ये कोणाची नगरी आहे का, भगवंताची आहे. बेटावर नगरी, सगळी नगरी सोन्याची. 16,108 लग्न एक होणं कठीण आहे. पुरतेपणा लागे आणि दुसरा नाही जगी. ऐका कोणाचा एवढा मोठा विस्ताराचा प्रपंच. सगळ्या बाबतीमध्ये परमात्मा परिपूर्ण. असं म्हणतात की भगवान शंकरांना, आपलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पुत्र प्राप्त, पुत्रालाही पुत्र प्राप्त, म्हणजे नातवापर्यंत हा सगळा विस्तार वाढला. तरी भगवान 16 वर्षाचे दिसायचे, 16च वर्षाचे, म्हणजे नातवापेक्षाही सुंदर परमात्मा. एवढा परमात्मा वय वाढलं तरी सुद्धा का, पुरतेपणा जरा बाधत नाही ना त्यांना. किंवा ऐका यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वस्ती जेथ, इतके भगवंताची पूर्णता आहे. पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी.
जगामध्ये भगवंताची बरोबरी करू शकेल असा कोणी नाही. श्रीमंतीतही नाही, विद्वत्तेमध्ये नाही, पराक्रमाच्या बाबतीतही नाही. नुगडता बाळपणाची फुली, जेने मी दानवी सृष्टी केली, करे गिरी धरून मानिली महेंद्र महिमा. बाळपणाची आपली कळी न उमलता भगवान परमात्म्याने लहान वयामध्येच पुतना का गबगरिठा मारी येले दाढे, अवघी दैत्यखानी बुडविले, पराक्रम केला की नाही. त्या इंद्राचं असणारं महत्त्व पाहण्यासाठी करी गिरी धरून मानिली महेंद्र महिमा. इतका पराक्रम आहे. देवासारखा पराक्रम कोणाचाच नाही. पराक्रम आहे म्हणून पुरतेपणा लागी आणिक दुसरा जगी नाही, जगात माझी बरोबरी करू शकत नाही. त्या गवळणीला हे महात्म्य देवाचं माहिती होतं आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे, याला नाही दुसरा जोडागी, एकमेव अद्वितीयम. त्याचा अनुवाद आहे हा. परमात्मा एकमेव अद्वितीयम, दुसरा नाही ना कोणी, आपल्यासारखा दुसरा कोणीच नाही. ऐशी सामग्री माझ्या अंगी जाणसी तू. अर्जुना, अशी सामग्री माझ्या अंगी म्हणजे माझ्या ठिकाणी आहे, हेही तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे. जाणसी तू, हे तू चांगल्या प्रकारे जाणतो आहे. किती सामर्थ्य आहे माझं. ऐक आता. मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. मी काय केलं, भगवान परमात्मा ते आकाशवाणी झाली ना, कंसाने देवकी मातेला मारण्याचा प्रयत्न केला. साम दाम दंडभेद नीतीचा वापर करून वसुदेवाने विचार केला, यावत बुद्धी बलोदयम. दशम स्कंदामध्ये हा विचार आहे प्रारंभाला. जोपर्यंत मनुष्याची बुद्धी आणि बल चांगलं आहे तोपर्यंत मनुष्याने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करावा. आणि मग वसुदेवाने सांगितलं, कंसा तो वीर आहे, वीर पुरुषाने स्त्रीची हत्या करू नये. त्यात पुन्हा ती आपली बहीण आहे, तिची हत्या करता कामा नये. आणि शुभविवाहाचा प्रसंग असेल तर मग अजिबातच हत्या करू नये. तर कंसाने सांगितलं, हे मला प्रवचन सांगू नका. या देवकीच्या उदरी येणारा अष्टम गर्भ जर माझा शत्रू असेल तर मग तो शत्रू उत्पन्न जिथून होणार आहे, ज्या उदरातून, त्या देवकी असणाऱ्या कारणाला मी नष्ट करेल. कारण कारण जर नष्ट झालं तर कार्य वेगळं नष्ट करण्याची गरजच राहणार नाही. पण आता हा असं काही ऐकणार नाही, म्हणून त्याला काहीतरी दाम द्यावं. सामोपचाराने सांगितलं पण त्याने ऐकलं नाही. म्हणून मग वसुदेवाने सांगितलं, तुला भीती कोणापासून आहे, देवकीपासून का देवकीच्या पुत्रापासून? मला देवकीच्या पुत्रापासून. मग ऐक म्हणे, देवकीच्या उदरी आलेला प्रत्येक मुलगा जन्माला आल्याबरोबर मी तुला अर्पण करेन. यामुळे काय होईल, देवकी मातेचं रक्षण होईल. कारण 8 पुत्रापर्यंत कदाचित न जाणो, विधीचं विधान सांगता येणार नाही. मध्यंतरी कंसाला जर मृत्यू आला तर देवकी तर कमीत कमी वाचेल की नाही. मग पुत्र निर्माण झाला की अर्पण करावा, पुत्र निर्माण झाला की अर्पण करावा. अष्टम पुत्र प्राप्त झाला आणि परिणाम भगवान जन्माला आल्याबरोबरच बोलू लागले. आणि एकच सांगितलं, मला इथं ठेवू नका. नंदाच्या म्हटल्याशी चाला. आता काल्याच कीर्तन नाही, काल्याच कीर्तन नाही. काही ठिकाणी संगीत प्रवचन सुरू झाले ना, आपला नाही पाठ असं. मग ते अष्टम, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मजा आणि येथे. माया निर्माण झाली तिथे मला ठेवा आणि इथे मात्र आपण घेऊन या. ते रक्षपाळ आहे ना, मनसे असे रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ. भगवंताला उचललं, परिणाम असा आहे, उचलीला कमळापती पायीची बंधने गळते. सिद्धांत आहे. देव ज्याच्या हातामध्ये आला त्याला बंधन राहत नाही. देव हातामध्ये आला ना, उचलीला कमळापती म्हणजे हातात, देव हस्तगत झाला तर बंधन राहत नाही. आणि माया हातात आली की पुन्हा बंधन प्राप्त होतं. सिद्धांत सांगितलं, कथा आहे पण सिद्धांत पण आहे. भगवंताला घेऊन गेले, ते यमुना माता म्हणले, मला दर्शन करायचं, मला तुमचं मुख दर्शन करायचं. भगवान म्हणाले, मुख नाही, चरणस्पर्श होईल फक्त या जन्मात, सध्याच्या काळामध्ये. बाकीचा प्रकार आपल्याला माहिती आहे. कंसाने मारण्याकरता अनेक जण पाठवले, जिवंत कुणीच आला नाही. आणि मग लक्षात आलं की हाच आपला शत्रू आहे. त्या अक्रूराला पाठवलं आणि भगवंताला निमंत्रण देऊन आणलं. युद्ध झालं.
परमात्म्याने कंसाचा वध केला. थोडक्यात सांगायचं आता काय, मला इथपर्यंत यायचं ना अजून. आणि मग भगवंताने आपल्या आईवडिलांना त्या बंदीवासातून सोडवलं. तिथला संवाद खूप पाहण्यासारखा आहे बरं भागवतामध्ये. भगवान आपल्या आईवडिलांना क्षमा याचना मागतात की आपण आमचे माता पिता आहात, पण पुत्र वात्सल्य जे सुख मिळतं ते मात्र आम्हाला मिळालं नाही. हा सिद्धांत घेण्यासारखा आहे बरं. भगवान म्हणतात, माता पित्यांच्या जवळ लहान मुलं असल्यानंतर जे लहान मुलाचे लाड केले जातात आणि त्यातून त्यांना जे वात्सल्य सुख प्राप्त होतं ते मी तुम्हाला देऊ शकलो नाही. ते मी वात्सल्य सुख किंवा पुत्रसुख तुम्हाला मिळालं नाही किंवा तुमचं वात्सल्य सुख मलाही मिळालं नाही. आता जे आईवडील लहान मुलांना लहानपणामध्ये बालकीर्तन करायला आळंदीत पाठवतात त्यांना नमस्कार आहे. पाठवू नये त्यांनी, अजिबात पाठवू नये. आपलं हे स्पष्ट मत आहे. कारण त्या लहान मुलांचं ते आईच्या कुशीमध्ये झोपण्याचं वय आहे. वात्सल्य सुख आहे. कुठून त्या आईवडिलांना दुर्बुद्धी झाली काय माहिती, धन आणि मान मिळवण्यासाठी की आपला मुलगा बालकीर्तनकार झाला पाहिजे. 6 महिन्यात कीर्तनकार, इथं 6 वर्ष शिकून मिळ लागा ना. 6 महिन्यामध्ये पाठवू नये लहान मुलांना. 10वी 12वीच्या पुढे पाठावं. कमीत कमी त्याला ते कळालं तर पाहिजे ना. भगवान म्हणतात स्वतः भागवतामध्ये की मी तुम्हाला वात्सल्य सुख देऊ शकलो नाही किंवा मला ते पुत्रसुख मिळालं नाही. आणि मग आपल्या आईवडिलांना आलिंगन दिलं. नेत्रातून अश्रुधारा प्रवाहित झाल्या. मग त्यांनी उग्रसेनाला पुन्हा नगरीवर बसवलं. स्वतः सेवक म्हणून परमात्मा कर्म करू लागले. आणि देवकी माता आणि वसुदेवाने भगवंताला शिकवायला पाठवलं. अवंती नगरी म्हणजेच उज्जैन, सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. सांगण्याचा फक्त उशीर, भगवंतांनी ते विद्याग्रहण कराय निमित्त होतं फक्त. 14 विद्या 64 कला परमात्मा केवळ 64 दिवसामध्ये शिकले. गुरुवर्य मारुती तेव्हा सांगत असतात ना, एखादा विद्यार्थी खूप चांगलं कीर्तन करतो आणि त्याला विचारलं का तू काशीला गेला होता का, नाही 2 महिने आळंदीत होतो. तसं भगवानही 2च महिन्यात शिकले ना. 64 दिवस म्हणजे किती लागतात. 64 दिवसामध्ये सगळे शिकले परमात्मा, 64 दिवसामध्ये. आणि मग जाण्याचा प्रसंग आला. गुरुदक्षिणा द्यायची आहे. त्या गुरुमातेला विचारलं. सांदीपनी ऋषींनी सांगितलं, ब्रह्मांडाचा चालक आहे तू माझा शिष्य झाला, हीच गुरुदक्षिणा आहे. या पलीकडे मला काही दक्षिणा लागत नाही. पण तुझ्या गुरुमातेला मात्र विचार. गुरुमातेला विचारलं. तिने सांगितलं, श्रीकृष्णा जेव्हा तो गुरुकुलात आला, माझा मुलगा समुद्र स्नानाला गेला होता. समुद्रात वाहून गेला. मला पुत्राच्या वियोगाचं दुःख होतं, पण तू आल्यामुळे ती हानी भरून निघाली. आता तुझा वियोग होणार, पुन्हा मला पुत्राच्या वियोगाचं दुःख होईल. माझा तेवढा मुलगा जर आणून दिला तर बरं होईल. पण किती दिवस झाले जाऊन? 12 वर्ष. भगवान लगेच समुद्राजवळ गेले. ते समुद्राला आवाहन केलं, पूजन केलं. समुद्र प्रगट झाला. त्याने सांगितलं, मी मुलगा नाही नेला. माझ्यामध्ये पंचजन नावाचा एक राक्षस दैत्य राहतो. त्याने बहुतेक तो मुलगा नेला. भगवंतांनी त्याचा वध केला, पण मुलाचे प्राण तिथं सापडले नाही. मग त्याचं शरीर शंख म्हणून आपल्या हातामध्ये घेतलं आणि शंखनाद केला आणि यमलोकामध्ये गेले. संयमनी नावाची नगरी यमाची आवडती. आणि मग तिथून ते मुलगा घेऊन आले. मृत गुरुपुत्र आणला. 12 वर्षापूर्वी समुद्र स्नानासाठी गेलेला मुलगा समुद्रातून जाऊन यमनगरीतून आतापर्यंत ही घटना घडली नाही बरं. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कोडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्या किंवा धन्या, चोर यातना धरी जेतो. यम परत प्राण देत नाही, माघारी देत नाही. एकदा गेला की गेलाच. यद गत्वा न निवर्तन्ते, असं यमाचं. प्राण गेला की गेला, परत माघारी नाही. पण मृत गुरुपुत्र आणला, तो माझ्या गुरूंचा मुलगा होता आणि तो मी आणला. अर्जुना ही बातमी तेव्हा प्रकाशित झाली होती ना. तो तुवा पवाडा दे केला. हा माझा पराक्रम पवाडा तोही पाहिला असेल ना. असा असणारा पराक्रमी मी, पुरतेपणाच्या बाबतीमध्ये माझी बरोबरी कोणी करू शकत नाही. असा असणारा मी, तोही उगला मुकाट्याने. कर्मी वर्ते, सगळ्या प्रकारची कर्म मी करतो आहे. सामर्थ्य माझ्याकडे एवढं आहे की मृत असणारा गुरुपुत्र आणावा. म्हणजे विधीच्या विधानामध्ये कोणता बदल करायचा हे माझ्या हातात आहे.
हे देवाचं ईश्वरीय सामर्थ्य आहे, नाहीतर एरवी असं घडत नाही. हे एक संतांचं एक सामर्थ्य आहे बरं, त्यांच्या मनात आलं तर. भूतळीची तीर्थे पाहावी नयनी, असे आर्तमनी विष्णुदासा. ज्ञानोबांनी नामदेवरायांना विनंती केली की या अवनी तलावर असणारी तीर्थ मला पाहिजे आहे, मग आपण तीर्थयात्रा करू. त्यानिमित्ताने तुझ्या संगतीचे नित्यसुख घ्यावे, सार्थक करावे शरीराचे. हे माझी खूप मोठी उत्कट इच्छा आहे. नामदेवरायांना विनंती केली, चला म्हणे तीर्थयात्रेला. आता नकार तर देता येत नाही मोठ्या माणसांना, आणि जाण्याची तर इच्छा नाही. पण नामदेवरायांनी सांगितलं, मी निर्णय नाही देणार, तुम्ही पंढरीनाथाला विचारा. कदाचित नामदेवरायांना असं वाटलं की पंढरीनाथ नकार देतील, की नामदेवराय माझे आवडते, ज्ञानोबाराय तुम्ही दुसरं काही मागा, पण नामदेवरायांचा वियोग मात्र काही होऊ देऊ नका. भगवंताकडे दोन्ही संत गेले आणि मग भगवंताने सांगितलं, वा नामदेवराय तुमचं भाग्य आहे, प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा, तरीच विष्णुदासांनी जन्माला यावं आणि प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुमच्या संगतीची अपेक्षा करावी. अवश्य जावं, जावे शीघ्रवत, यावे स्वस्तिक्षेम. लवकरात लवकर जा आणि कुशल मार्गाने माघारी या. झालं. आता ही संत मंडळी तीर्थयात्रा करत असताना आपण पावन व्हावं यासाठी नाही, तीर्थांना पावन करावं यासाठी तीर्थयात्रेसाठी निघाले. अशी यात्रा करिता करिता ही यात्रा हस्तिनापुरामध्ये आली. हस्तिनापूर म्हणजे वर्तमान काळातलं दिल्ली शहर, भारताची राजधानी. आणि मग ते कीर्तन नामदेवरायांचं आहे. आपल्या वारकरी संप्रदायातला कीर्तन महिमा अद्भुत आहे, अद्भुत. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मृत मुलगा जिवंत होऊ शकतो, आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये वस्त्राचं भान विवर्जित होऊन परमात्मा नाचू शकतो. हे सगळ्या कीर्तनकारांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. हे आपलं कीर्तन नाही त्या इतक्या मर्यादेपर्यंत नाही गेलं तरी चालेल, पण कमीत कमी मर्यादा भंग तरी होता कामा नये. कीर्तन फार मोठं साधन आहे. ते लोकांची स्तुती करण्यासाठी, वेडेवाकडे काहीतरी हावभाव करण्यासाठी नाही आहे. साधन फार उच्च आहे, गरिमा राखता आला पाहिजे. ते काल कोणीतरी म्हटलं कीर्तनामध्ये, बिगर माळकळीसुद्धा कीर्तनकार झाले. देखे मीची राटी वर्तत असे, अवघड आहे ते. ते नामदेवरायांचं कीर्तन प्रारंभ झाला. बघा बरं, पंजाबपर्यंत नाही, दिल्लीपर्यंत प्रसार आहे. आणि मग कीर्तन नामदेवरायांचं म्हणल्यानंतर ज्ञानोबांनी चाल म्हणावी. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, आणि चाल ज्ञानोबांनी अशी म्हणावी की चाल म्हणल्याबरोबर कीर्तनात रंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. कीर्तनात प्रत्यक्ष परमात्मा असतो, तेथे असे देव उभा, याची जाणीव वक्त्यालाही असावी आणि श्रोत्यालाही असावी. वक्त्याला असेल तर तो अभंग सोडून जाणार नाही, आणि श्रोत्याला असेल तर तो कीर्तनात मोबाईल वाजू देणार नाही. दोन्हीचाही प्रसंग आहे हा. हे सगळीकडे मर्यादा आहे. कीर्तनात तर बरेच लोक उठून जातात बघा, हे चांगलं नाही. परमात्मा तिथे विराजमान आहे. मग ते कीर्तनातला रंग पाहिला की त्या हस्तिनापुरातले, दिल्लीतले दुसऱ्या धर्मातले लोक कीर्तन ऐकायला आले. नामदेवरायांनी त्यांना आकृष्ट करून घेतलं. त्या अविंद राजाला ते कळालं. तो कीर्तनात आला, पण त्याने आल्याबरोबर कीर्तनात विक्षेप केला. हा कीर्तनातला विक्षेप फक्त कीर्तनकारालाच कळतो, बाकी कुणालाच ते कळत नाही. आणि त्याने विक्षेप करून थांबला नाही. त्या चालू असणाऱ्या कीर्तनामध्ये त्याने गाईचा वध केला. आणि वध केल्यानंतर नामदेवरायाने सांगितलं, धेनो उठविशील तेथ, तरी तुझे गायन मानू सत्य, ना तरी तुझंही येथ आपल्या हाते वधीन. जर या गाईला जिवंत केलं तर तुझं भजन खरं मानू, नाहीतर माझ्या हाताने तुझाही वध करी. मग ते ऐकलं. सांग किती दिवसामध्ये गाय जिवंत करणार. ऐसे ऐकोने वैष्णववीर, त्यासी देत प्रत्युत्तर, आजपासून दिवस 4 लागती साचार नृपनाथा. मैपती महाराजांनी लिहिलं आहे की आजपासून 4 दिवस लागतील. आणि मग भगवान परमात्म्याची आराधना केली. ते 1 दिवसापर्यंत लोक थांबले. 1 दिवस झाला, श्रवणाकरता आलेले लोक निघून गेले. एखादा दाता जर गरीब झाला तर याचक जवळ येत नसतात. एखाद्या वृक्षाला अग्नी लागला की पक्षी जवळ येत नाही. तसं तर 4 दिवसापर्यंत कोण थांबणार आहे. लोक निघून गेले. आणि नामदेवराय एका जागेवर रडतात, अश्रुपात करतात. 4थ्या दिवशी भगवान परमात्मा नामदेवरायाच्या हृदयात प्रगट झाले.
नामदेवरायाला सावध केलं आणि गायही जिवंत केली. नामदेवराय म्हणतात, देवा एवढा उशीर का लावला? देव म्हणे नामया, तुवाची प्रतिज्ञा केली वाया. 4 दिवस लागते म्हणून या, व्यर्थ कासया बोललासी तेची समयी सत्वर. आताची उठविशी जर, तेव्हाची धावणी साचार. आलो असतो तुझं पाशी. भगवान म्हणाले, तुम्हीच तर बोलले ना की 4 दिवस लागतील. त्या प्रसंगाला तू फक्त म्हणायला पाहिजे होता, आत्ता गाय उठवितो, लगेच गाय उठविली असते. म्हणजे प्रतिज्ञा तुम्ही करायची आणि दोष आम्हाला ठेवायचा. लढिवाळपणाचा भाग आहे. जसं भगवंताने मृत गुरुपुत्र आणला, तसं नामदेवरांनी सुद्धा मृत गाय जिवंत केली की नाही. मनोनी त्रिभुवनी तू एक, तुझा महिमा अलौकिक, तुझा सारिका नाही अनेक. तुझा महिमा अलौकिक, काय सांगू काय वाणू. 11व्या अध्यायातली ओवी आहे. देवासारखा महिमा अद्वितीय, मृत गुरुपुत्र आणला तो तुवा पवाडा देखिला. जसा त्यांचा हा पराक्रम, संतांचाही तसाच पराक्रम, तोही मी उगला, पण तसाही मी मुकाट्याने कर्मी वर्ते, कर्माचं वर्तन करतो आहे. आणखीन याच प्रकरणातले 2 श्लोक बाकी आहे, 23वा आणि 24वा. त्याचा विचार आपण पुढे करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.